आपल्याला नेहमीच वाटतं की आपलं मन आपलं आहे, पण हे खरं आहे का? लहानपणापासून आपल्या मनात जे घातलं जातं त्यालाच आपण सत्य मानतो. जे शिक्षक सांगतात, पॅरेंट्स सांगतात, सोसायटी सांगते, धर्म सांगतो, त्याला आपण काही न क्वेश्चन करता सत्य मानतो. आणि यालाच मानसशास्त्रामध्ये डॉगमॅटिझम म्हणतात. कट्टर धार्मिक विश्वासामुळे लोक एकमेकाशी भांडतात. कट्टर राजकीय निष्ठेमुळे लोक कुटुंबाशी दूर होतात. आणि कट्टर सामाजिक नियमामुळे लोक डिप्रेशन आणि स्ट्रेसमध्ये जगतात. आणि गंमत बघा, एखादी न्यूज आली की आपण लगेच सपोर्ट करतो किंवा ब्लेम करतो. एक हेडलाईन, एक व्हायरल क्लिप आणि आपलं मत तयार. पण आपण हा विचार केला आहे का, न्यूज आता डेव्हलपमेंटल माहिती नाही तर एक विरंगुळा बनलेली आहे. ते आपल्याला चांगले विचार करायला नाही, आपल्या भावना मॅन्युप्युलेट करायला मदत करते. आणि एक डॉगमॅटिक मन सतत कॉन्फ्लिक्टमध्ये राहतं. त्यांना आयडेंटिटी क्रायसिस, अँगर इश्यूज, स्ट्रेस हे इश्यूज नेहमी आढळून येतात. आणि खरी मानसिक स्वातंत्र्यता तीच आहे जेव्हा आपण प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक नियमांवर प्रश्न विचारू शकतो. जेव्हा मनुष्य प्रश्न विचारतो तेव्हाच तो जिवंत असतो. जो फक्त आंधळेपणा पाडतो तो एक प्यादा असतो. आणि लक्षात ठेवा, आपलं मन हे रिमोट कंट्रोल नाही की दुसऱ्यांनी चॅनल चेंज करावं. तो कंट्रोल फक्त तुमच्याकडेच आहे. म्हणून प्रश्न विचारायला शिका. प्रश्न विचारल्यापासूनच खरी स्वातंत्र्यता आणि मनाची शांतता सुरू होते.